स्वर्गीय मुकेश चंद्राकार हत्येप्रकरणी आरोपीस फाशी द्यावी, पत्रकार संरक्षण समितीसह विविध पत्रकारांची मागणी। छत्तीसगडमधील बिजापूर गावात पत्रकार स्वर्गीय मुकेश चंद्राकार यांच्या निर्गुण हत्या करण्यात आली। पत्रकार संरक्षण समिती देगलूरने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि स्वर्गीय पत्रकार मुकेश यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी यावेळी समितीने केली आहे। पत्रकार स्वर्गीय मुकेश चंद्राकार यांनी खराब रस्त्याच्या निर्मितीतील भ्रष्टाचार उघड केला होता। या सत्य बातमीमुळे संबंधित कंत्राटदार सुरेश चंद्राकार यांनी त्यांची निर्गुण हत्या केल्याचे उघड झाले आहे। मृतदेह कंत्राटदाराच्या आवारातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आला होता। तपासादरम्यान मृतदेहावर वार केल्याचे स्पष्ट झाले आहे। पत्रकार संरक्षण समितीने गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत। त्यात स्वर्गीय मुकेश चंद्राकार यांच्या हत्येप्रकरणी दोषींना न्यायालयातून फाशीची शिक्षा देण्यात यावी, देशभरात पत्रकारांच्या संरक्षणासाठी तातडीने पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, स्वर्गीय चंद्राकार यांच्या कुटुंबियांना भारत सरकारकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या निवेदनानुसार तालुकाध्यक्ष शेख असलम, सचिव मिलिंद वाघमारे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, संघटक गजानन टेकाळे, सहसचिव मनोज बिरादार, प्रसिद्धी प्रमुख धनाजी जोशी, सहकोषाध्यक्ष गजानन शिंदे, तसेच पत्रकार संपादक प्रेस सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, सय्यद समी, अनिल पवार, जैनुद्दीन पटेल आदी पत्रकारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। यासह अनेक पत्रकार व नागरिक उपस्थित होते। किरण सोनकांबळेसह स्मिता पाटील, माइंडलाइट मीडिया। छत्तीसगड येथील बिजापूर या छोट्याशा गावातील एका पत्रकाराच्या निर्गुण हत्या करण्यात आली। या पत्रकाराने एका रस्त्याच्या रोडवरील कामाबद्दल त्यांनी ॲक्सेप्ट घेऊन त्यांच्या वार्तातून वार्तांकन केले होते। याच्या विरोधात तेथील कंत्राटदाराने त्याची निर्गुणपणे हत्या केली आणि तो विशेष म्हणजे त्याचा कट रचून त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली। अशा भारतामध्ये अनेक पत्रकारांच्या वेगवेगळ्या पद्धतीने हत्या केली जातात। जर लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची जर हत्या होत राहिली तर हा भारत देश कुठेतरी परतंत्र्याच्या मार्गाने जात आहे असं सांगायला काही हे नाही। त्याबद्दल आम्ही आज देगलूर येथे उपजिल्हाधिकारी मार्फत पत्रकार संरक्षण समिती यातर्फे निवेदन देऊन आम्ही याचा जाहीर निषेध करतो। सर्वप्रथम मी पत्रकार संरक्षण समितीचा देगलूर तालुकाध्यक्ष या नात्याने छत्तीसगडमध्ये बिजापूर या गावात ज्या मुकेश नावाच्या पत्रकाराची हत्या झालेली आहे त्या हत्येच्या सर्वप्रथम मी पत्रकार संरक्षण समिती देगलूरचा तालुकाध्यक्ष या नात्याने त्या घटनेची निंदा करतो, जाहीर निषेध करतो आणि आमच्या आज देगलूर पत्रकार संरक्षण समितीतर्फे व देगलूर येथील सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही उपजिल्हाधिकारी मार्फत महामहिम गृहमंत्री यांना एक निवेदन दिलेलं आहे की मुकेश यांच्या परिवाराला त्यांची मुकेशची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व मुकेश यांच्या परिवाराला काही ना काही शासनाने आर्थिक मदत करून त्यांना एक आधार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आणि जर ही मागणी शासनामार्फत जर पूर्ण होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीतर्फे लवकरच एक जन आंदोलन उभा करू असंच मी एवढं सांगतो आणि या हत्येचा मी पुन्हा एकदा तीव्र निषेध व्यक्त करतो। देगलूर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं प्रथम त्या पत्रकाराची अमानुषपणे हत्या करण्यात आली त्यांना श्रद्धांजली देतो। तसेच आज पत्रकारावर अनेकदा हल्ले होत आहेत। ती पत्रकार जीवाची आपल्या मूळबाळाची पर्वा न करता आज रात्र अहोरात्र ज्या सत्यासाठी भांडतात त्या सत्याचा खून करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे आज देगलूर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे व त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं देगलूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो। खरं तर पत्रकारिता ही अत्यंत लोकशाहीला वाचवण्याचं काम करते। चार स्तंभ हे देशामध्ये लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ म्हणून ओळखले जातात। तीन स्तंभाला योग्य पद्धतीने कारवाई करतात का, आपली कर्तव्य बजावतात का नाही यावरती नजर ठेवण्याचं काम
पत्रकारिता करते, परंतु दुर्दैव आपल्या देशाचं की पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारावरती अनेकदा हल्ले होत आलेले आहेत। आणि आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती, त्याचबरोबर गृहमंत्री आणि सर्व जे काही यामध्ये समाविष्ट होणारे जी यंत्रणा आहे त्या यंत्रणांना विनंती करू इच्छितो की गेली अनेक वर्ष पत्रकारितेला निर्गुण हत्या करण्याचं काम या देशातील काही निकृष्ट दर्जाच्या लोकांच्या मार्फत होत आहे। पत्रकार हा जनतेचा माणूस असतो, मुळामध्ये तो जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम करतो, परंतु पत्रकार हा वैयक्तिक आमच्याशी वैर करतो असं अनेकांना वाटतं आणि त्यातूनच अनेकांची हत्या होते। छत्तीसगड येथे झालेली जी घटना आहे त्यांनी रस्त्याचं काम म्हणजे जनतेला त्या रस्त्यावरून जायचं असतं, जनतेच्या हिताचं काम तो पत्रकार करत असतो, परंतु त्याच पत्रकाराला वैयक्तिक वाद स्वतःचा समजून किंवा त्या पत्रकाराने तसं करू नये म्हणून त्या एका पत्रकारांची हत्या करण्यात आलेली आहे। आणि ती हत्या केवळ एका पत्रकाराची नाही तर लोकशाहीची हत्या आहे। आणि त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार बांधव, पत्रकार संरक्षण समिती देगलूर, त्याचबरोबर इतर आमच्या संघटना आणि सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या सगळ्यांनीच एकत्र येऊन या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि अशा घटना घडल्यास तर त्यावरती त्या सगळ्या संघटना, पत्रकार संरक्षण समितीसह अनेक संघटना निश्चितच कठोर पद्धतीनं एक जनआंदोलन आम्ही छेडण्याचं काम करू। आणि अशा घटना होणं म्हणजे देशाच्या बाजूने निर्लज्जपणाचं लक्षण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। धन्यवाद।